आता बातमी माझगावची आहे। माझगाव टेलिफोन एक्सचेंजची संदर्भातली ही सगळी बातमी आहे। माझगाव इथल्या जागेवर अनधिकृत बांधलेली दुकानं आहेत आणि इथं फुटपाथवर 10 ते 12 दुकानं आहेत। अनधिकृतपणे खरं तर ही दुकानं चालतात। तसंच भाजी विक्रेते पण त्याच फुटपाथवर भाजी विक्री करताना दिसतात आणि त्याचप्रमाणे गायवाले याच फुटपाथवर चारा घेऊन बसलेले असतात आणि त्यामुळे फुटपाथावर चालायला सुद्धा अत्यंत कठीण जात आहे। एकाच वेळी 2 माणसं जाताना पण इथं प्रचंड अडचण येते आणि त्यामुळे नाईलाजानं रस्त्यावरून नागरिकांना चालावं लागतंय। तसंच अपघात होण्याची शक्यता सुद्धा यामुळे कायम आहे। काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी अपघात सुद्धा झाला होता असं इथले नागरिक सांगतात। एक वयस्कर आजी बेस्ट गाडीच्या चाकाखाली येऊन त्यांचा अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये त्या आजींचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला होता आणि यामुळे इथल्या नागरिकांनी लवकरात लवकर फुटपाथ खाली करावा आणि पादचाऱ्यांना फुटपाथ हा चालण्यासाठी मोकळा करावा अशी मागणी केलेली आहे। पण प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये। अखेरच नागरिकांनी जय महाराष्ट्रकडे धाव घेतली आहे।